मंडळी, आपल्या सासरच्या लोकांबद्दल तक्रार घेऊन एक गृहिणी आली आहे एका पोलीस स्टेशनमध्ये. बघूया पोलीस त्याच्यावर काय ऍक्शन घेता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. हॅलो, हा सावंत बोला. काय ते व्हॅलेंटाईन डेच्या धाडी टाकायला गेलात ना? कोण सापडलं? काय आपल्याच राऊत साहेबांचा मुलगा सापडलाय? कोण? ओंकार राऊत. अरे देवा. ऐका सावंत, सोडा त्याला, जाऊ द्या. अहो जाऊ द्या. ओ अहो, दरवर्षी नवीन मुलीसोबत सापडतो तो, आणि नेमकं व्हॅलेंटाईन डेला सापडतो आणि तेव्हाच सुटतं त्याचं. नको जाऊ द्या. त्याला काय नियतीनेच मारलं, आपण कुठे मारायचं? जाऊ द्या. हो हो. आणि ऐका हो सावंत, ते बघा जरा पोलिसांची पोरं बिरं पकडली असतील, नका पकडू. कुठे जातील पोरं प्रेम करायला? हा, आपल्या पोलीस लाईनीतली घरं एवढीशी छोटी छोटी, ते कुठे भेटणार? जरा सांभाळून. प्रेमाचा दिवस आहे, प्रेमाने करा. हा, चला बाय. चले साहेब, अरे एक मिनिट, एक अरे काय करताय? काय करतोय? काय कपल पकडायला गेलात ना, हे कोण घेऊन आलात? आयशी भावाचा कपल. हा हो, काय ते काल म्हातारीने कंप्लेंट केली होती बघा. हा, हीच ती दोघा. ती काल म्हातारी आली ती. हा, ही माझा पळून मुलगा गेली. आणि सून मला छळते, मारले, तिला ऍडमिट केलं आता. नाही ना, शेतात 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 बाजूला बाजूला. लाज नाही वाटत? इकडे बरा. म्हाताऱ्यांना त्रास येतात, लाज नाही वाटत का रे? हा? तसं काही झालेलं नाही साहेब, ती उगाच घेऊन आली आम्हाला इथं. काय नाव काय तुमची? नाव काय? मी मदन टिल्लू. तू ग? मी राजनंदिनी मदन टिल्लू. माझी बायको आहे. मी यांची बायको आहे, माझे मिस्टर आहेत. आम्ही नवरा बायको आहे. अरे रे, लाज नाही वाटत? स्वतःच्या आईला तू मारतोय, तिला ऍडमिट करावं लागलंय, डोक्याला लागलंय तिच्या. नाही ना, ती तिची पडली ना साहेब, आम्ही नाही ढकली काल तिला. सगळं म्हातारी इथे रडत रडत सांगत होती, मोरे 8 टक्क्यानं. ऐकून घ्या ना साहेब, साहेब, ऐकून घ्या ना साहेब, साहेब, ऐकून घ्या ना कुठला राग काढता तुम्ही? हा? साहेब. तुम्ही उलटी माझी कंप्लेंट लिहून घ्या माझ्या सासू बद्दल. काय? तिने माझ्या कपाटातून दागिने चोरले. कोणी? माझ्या सासूने. म्हणजे काल ती म्हातारी आली तिने? माझ्या आईने म्हणजे हिच्या सासूने दागिने चुरले. चोरले. मोरे वाटत नाही हो. म्हातारी एकदम सुजवळ दिसत होती. अगदी साधी हो म्हातारी. जरा ओळखायचं कसं आपण? तेच कळत नाही. तोंडाने साधी सुधी दिसते, साधी बोडे दिसते, तशी नाही आहे ती. एकदम बेरकी आहे ती, ढालगाची 1 नंबरची. तिने माझी चोरी केली कपाटात. नाही नाही नाही, मोरे लिहून घ्या, लिहून घ्या. लिहून घ्या. एक मिनिट, एक मिनिट, बस इथं. एक मिनिट. आणि आईने थांबा ना, काय लगेच आईने सुरू कर? थांबा रा. ऐका ना आधी काय केस आहे. आईने इथून सुरुवात कराल? तू रडू नको, रडू नको. तू ऐक, तू रडली ना, मी बघणार नाही. पोलीस स्टेशन आहे काय आहे? ए, ए, माझी बायको एकदम साधी बुडी आहे हो. सगळे तिला चुकीचं समजतात. तिने काही नाही केलं. रडू नको तू. तुमच्या बोल. सासूने दागिने चोरले तुमच्या कपाटात. आणि माझ्यावरच चोरीचा खोटा आरोप घेतलाय त्यांनी. बरोबर. ओके ओके, मला सविस्तर सांगा. एक काम करा, ती दागिन्यांची पावती असेल ना, ती जमा करा. हा मोरे, त्या आधी दागिन्यांची पावती आहे ती. साहेब, पावती आईकडे असेल ना. येडायस का रे? तुझ्या दागिन्यांची पावती आईकडे कशी असेल? दागिने आईचे आहेत ना. त्याच्या आईला म्हणजे रे, नाही, नाही, मला कळलं नाही. एक मिनिट. मी सांगते कसं. दागिने आईचेच, आई दागिने का चोरेल? मी सांगते कसं आहे, काय झालं. मी तू रडू नको, रडू नको. तू बघणार नाही. पोलीस स्टेशन आहे काय आहे? ते वाढवलं केस काप नाही इथे, आधीच सांगतो. काय झालं साहेब, काय झालं. माझ्या सासूने म्हणजे माझी एक सासू ना अंघोळीला गेली होती, तर मी तिच्या खोलीत गेले. आपलं बा नाही का, म्हातारा माणूस येतं, आपलं येऊन जाऊन नजर असावी बा आपल्या म्हाताऱ्या माणसावर. दुखलं खुपलं, पडली बिडली चढली काय झालं तर, म्हणून मी आपली तिच्या खोलीमध्ये गेली होते. तर माझी सासू अंघोळीला गेली होती, तर तिथं बेडवर नाही का तिने डबा ठेवला होता. त्या डब्यामध्ये पाटल्या होत्या, बांगड्या होत्या, सगळं होतं, दागिने बिगिने सगळे ठेवले होते. तर मला आता बाई माणूस म्हणलं, सोनं नाना आपल्याला केवढं आवडतं. पुढचा पुढचा. मला ते
तिच्या त्या पाटल्या आवडल्या, मला आवडल्या, मी उचलल्या आणि त्या मी माझ्या कपाटात नेऊन ठेवल्या. ते हे सगळ्याला झाले 6 महिने बरं का. आता 6 महिन्यांनी माझ्या सासूला याद आली का बा तो डबा कुठं गेला बरं. मग आम्ही दोघं घरात नसताना माझ्या सासूनी माझ्या कपाटातून तो डबा चोरला, पाटल्या चोरल्या आणि उलटा माझ्यावर खोटा आळ घेते का मी चोरले म्हणून. अगं मग बरी आहेस ना, तूच चोरलेस ना तिचे दागिने. नाही ना, आई गेली ती आंघोळीला, मग ही गेली, हिनं बघितला पसारा, दागिने होते, मग हिला आवडले, मग हिनं उचलले आणि तिच्या कपाटात नेऊन ठेवले. मग आईनं ते कपाटातले दागिने चोरले. आम्ही नसताना. हं. तो काही डोक्यावर पडलात का रे? आधी काय बोलताय स्वतःच ऐका. त्या म्हातारीने तिचेच दागिने परत घेतले, तिच्यावर कसा गुन्हा दाखल करू? हा, बिंडो कुठचे खोटं बोलताय? नाही ना. हे खोटं बोलतात. केस लिहून घे. म्हातारीची केस काय आहे मला सांग. हा, काय तिच्यावर केस टाकताय तुम्ही? लाज तिच्यावरच वाटते? तिनेच केलं. काय मारहाण केली आहे, काय छळ केलाय तर वेगळी गोष्ट आहे. करण ना करण, मारहाण करण. मी नाही तिच्या उलटा पेकटात मारीन आणि मग तिचीच वाकडे करून टाकीन कंबर. साधी नाही मी हो राजनंदिनी. काय लाज वाटते का आईबद्दल बोलतो? हो काय करतोस? नाही तू बस. म्हातारी आहे पण तशी ढालगच. हं, तू बस इथं. ती तशीच आहे ती. हा? अन्याय सहन करील ती राजगनंदिनी कसली. राजगणंदिनी. कोण कसली? अन्याय सहन करील ती राजगनंदिनी कसली. एकदा बघ. अन्याय सहन करील ती राजगनंदिनी कसली. नाही बोलताय तर कशाला बोलतोस राजनंदिनी? गप आपलं बायको बोल ना. नाही ना, त्याच्यात मजा नाही ना, एकदम सोपं होऊन जातं. अरे सोप्पं मग तेच बोल ना. रागीन गंजीन कशाला करतोयस हे? तेच म्हणतो काय 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 हे काय मध्येच? नाही. ती चिडली ना, माझी बायको चिडली का ती मला पण झणझण होती. म्हणून मी तिच्या जवळ जात नाही ना. बापरे. हं, लग्नाच्या पहिल्या रात्री आहे ना, मी काय होतंय? नाही, ती चिडली ना की कधी कुठून कसं काय अंगावर येईल सांगता येत नाही. म्हणून मला अशी दचकण्याची सवय लागली. तर लग्नाच्या पहिल्या रात्री आहे ना, मी हळू जाऊन मागून तिचे डोळे बंद केले. का? तशी पद्धत आहे ना. काय का तशी पद्धत आहे ना. ही पद्धत आहे? त्याला आमच्या वेळी मला कुणी कसं नाही सांगितलं. मी आमच्या वेळी कसा पहिला तरी ए. डायरेक्ट कढी लावली होती ना. पद्धत ही चांगली आहे. अरे डोळे मिटायचं वय झालंय तुमचं. मागून डोळे कसले बंद करताय? बस चॅलेंज. ए चॅलेंज करतायत इथे करून आधी आठवतं मग मला सांगता. ए बाबा त्या पुढचा सांग. मान हल्लो होतो कशाला? हं. तर मी पुढचं काय झालं? लग्नाच्या पहिल्या रात्रीनं ते कळलं मला. डोळे बंद केले. हा. माझ्यावरच राग काढला ना, माझा हातच मोडला. अरे देवा. 6 महिने ना मी हात गाड्यात टाकून होतो. हा, एका हातानं सगळी कामं करीत होतो. ऐका आता म्हणजे म्हणजे जेवण खाणं बाकी सगळे काम आहे ना. साहेब मी आहे ना तबला वाजवतो. तबला? 3 महिने हा. हात बरा होईपर्यंत 3 महिने तबला मी एकाच हातानं वाजवत होतो. एकाच हो. कसं काय? डग्गा तोंडानं वाजवत होतो ना. नाही ना. काय कसा वाजवतो? अरे बाप. डगा चांगला तापला. याच्या शालूचं गाणं होतं काय? वाजवतो ना. बोलू का? म्हणा. हा. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, भोगली नाही अंडी. यायला काय इथे काय रंगारंग कार्यक्रम चालू आहे? आ पोलीस स्टेशन काय हे काय? पुरे कोण आहात तुम्ही? कोणी पोलिसांमध्ये भरती केलं हो तुम्हाला? पण मानला पाहिजे. टाइमपास करतोय तो दोघा नाटका. चल बाबा नाही, नाही, नाही ना. एक मिनिट काय करताय तुम्ही? तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटून राहील. एक काम करा तुम्ही माझ्या नंडेला विचारा. ती सांगन तुम्हाला तिच्या आईचे कारनामे सांगन माझी नणंद. खरं तर ती काय ती पण तशीच आहे ती. आईले की सारख्या वारके आहेत दोघी पण. तू रडू नको. तू रडली ना बघ मी बघणार नाही. पोलीस स्टेशन आहे काय? लय झालं तुझं आधीच सांगतोय. खूप झालं तुझं. तुम्ही माझ्या नंदेची पण कंप्लीट लिहून घ्या. लिहून घ्या तुम्ही. नंद्याची काय कंप्लेंट? माझ्या नंदेने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. काय? जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. साहेब. अटेम्प्ट द मर्डर. मलम नवशेख. तो तुमच्या तोंडाला लावा. कलम 109 मलम 900
काय करू मोरे, जरा शांत बसा ना तुम्ही. कलम कलम एक मिनिट एक मिनिट बाई, म्हणजे तुम्ही काय म्हणता की तुमच्या खुनाचा प्रयत्न केला? हा तिने माझ्या शिऱ्यामध्ये काय केलं, गुंगीचं औषध टाकलं आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. 3 दिवस झोपून होते साहेब मी. 3 दिवस. मी सुद्धा 31 डिसेंबरला 3 दिवस झोपून होतो. 2 जानेवारीला उठलो का नाही. तुमचं काय चाललंय मोरे मध्ये? काय चाललंय म्हणजे पोलिसांना झोप नको. सगळी लोक जेव्हा झोपतात ना तेव्हा पोलिसच जागे असतात. काय समजलं? मोरे, तुम्ही बोलताय ना ते खूप उदात्त आहे, पण तुमच्या तोंडून आल्यामुळे त्याच्यावर हसायला येतं. अहो, लाज वाटली पाहिजे. ह्या काय नाही करताय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एक मिनिट बाई, आय एम सो सॉरी. म्हणजे पुढचं काय? तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला माझ्या नंदेने. मोरे? म्हणजे डोमेस्टिक वाल्यांच्या केस अजूनही चालू आहेत. हो गुन्हेगार ओळखायचे कसे? नाही नाही सर, आपण किती पण म्हटलं ना, बाई शिकली प्रगती. ए गबरे, खाली बस. बाई मला सांगा, सविस्तर सांगा. सांगते. हा, माझी सविस्तर नणंद बरं का, बबलू ताई. हा. बबलू 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 ह्यांची बहीण. बबली. माझी मोठी बहीण. बबलू ताईने काय केलं, ती दिवाळीला घरी आलती. दिवाळीला घरी आलती तर तिने मला शिरा जबरदस्तीने खायला घातला बरं का. म्हणजे ते गुंगीचं औषध घातलं होतं का त्या शिऱ्यात, तो शिरा मला जबरदस्तीने खायला घालायचा प्रयत्न केला त्या बबलू ताईनं. आता मला सांगा, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर, हा काय? नाही बरोबर. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर जिम्मेदार कोण? मला सांगा, मी घेतो सगळं लिहून घेतो FIR. फक्त त्या नंदेला तुमच्या, यांचा जो डबलू ताई आहे त्यांची, बबलू. बबली ताई, तिला शिरा बनवताना कोणी पाहिलं असेल ना? कोणला? बबलू ताईला. हा, तिला शिरा बनवताना पाहिलं असेल ना? ढेबरीला माजली खाऊन खाऊन. हा. फुगीर भरती. तिला काही येतं का काय? तिला जागचं हालता येत नाही. तिला उठ म्हणलं तरी उठत नाही. 8 तास एका जागी बसून असते साहेब. तुम्हाला सांगते, चा आकडा काढून ठेवलाय जमिनीला. चा आकडा असं भगदाड पडलं, एवढं बसून असती. आली की काही काम करते, एका कामाला हात लावत नाही. नुसती बसल्या जागी येतं मला ती सोडत असते, ऑर्डरही सोडत असती. जरा शिरा आण ग, जरा उफ आणते का उफमा, फवे आणते का फवे. दातात वाफा काढते अशी त्यांची बबलू ताई आहे. काही काम करत नाही. अशीच बोलती ती. मग? लहानपणी तोंडावर पडली होती ना, जी दातात आलती तेव्हापासून अशी बोलती. मग काय काम करत नाही ती. शिरा तिने नव्हता बनवला. अरे शिरा कोणी बनवला होता? शिरा मीच बनवला होता ना. अच्छा, म्हणजे कळलं तुम्हाला. तिने तिच्यावर डायरेक्ट संशय येऊ नये म्हणून यांनी बनवलेल्या शिऱ्यामध्ये तिने गुंगीचं औषध टाकलं. नाही ना, गुंगीचं औषध मीच टाकलं होतं ना. एक मिनिट, मला शिरा कोणी बनवला होता? मीच बनवला होता ना. गुंगीचं औषध कोणी टाकलं? मीनच टाकलं होतं ना. आणि ते गुंगीचं औषध टाकलेलं शिरा कोणाला खायला देणार? आईला ना. अरे म्हणजे तू तिला मारायचा प्रयत्न करत होती? अरे तुला कळतंय का, ही तुझी बायको आहे ना, 1 नंबरची चाबरी आहे. नाही अलगच आहे ती बाई. काय झालं मी तुम्हाला सगळं सांगतो बघा. बबली ताई आमची दिवाळीला आली होती घरी. बरोबर आहे ना, सणासुदीला घरी यायला पाहिजे ना. तर आपडा चोपडा चांगली साडी जरीची मी तिलाच नाही का दिली ना सगळं केलं आम्ही. पण तिचं तिच्यासाठी. काय, ती ना हार्ट पेशंट आहे. ती ना अशी जागेवर झोपून राहते. तिला काम जमत नाही, दगदग जमत नाही. त्याच्यामुळे ही काय म्हणली की तिला काही काम सांगण्यापेक्षा ना तिला शिरा आवडतो. त्याच्या शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध टाकून तिला आराम करायला सांगू ना. 3 दिवस ती आराम करीन आणि हिला पण काम पडणार नाही. असं झालं. अरे म्हणजे तुला कळतंय का रे? कळतंय तुला? बायकोच्या प्रेमात आंधळा झालायस. ही बाई तुझं घर संपवायला निघाले, तुला कळतंय का? तुझ्या त्या बहिणीला ही शिऱ्यात मोरे, एक काम करा, यांचा गोंधळ चाललाय, यांच्या बहिणीला बोलून घ्या. तिला बोलवा, तिचा काय सोक्ष तिच्या समोर लावून टाकू, तिला बोलून घ्या. तुझी बहीण कुठे राहते? कोण? बबली ताई. हा, ती बबली तिला काय? बोलून घे. आपला काय बबलू काय तुझा? काय कल्पना नाही. काय कल्पना ना? म्हणजे विहिरी ढकलल्यापासून ती काही दिसत नाही. बराच काय बोलतोस तू? विहिरीत ढकललं म्हणजे कोणाला? बबली ताईला. कोणी ढकललं? विहिरीत ढकललं म्हणजे? एक मिनिट, तसं नाही. अरे नाही. तसं नाही. तुला रडू नको. तसं नाही ना, माझी बायको आहे ना, रागेची नंदिनी ना, काढाच्या पुढचा विचार करते. मी तिला घरातून काढायचा विचार करा आधी. साहेब गप्प बसा. नको, बोलू नका, गप्प बसा. साहेब
मी तुम्हाला सांगतो तुमची थोडी गफलत होती म्हणजे बाबा. ढकलायचं अहो म्हणजे तिने विहिरीत ढकललं बोलताय तुम्ही ढकललं म्हणजे तसं नाही हो. आता माझी अच्छा म्हणजे बबली ताई- मारण्याचा हिशोब नाही ना. अरे, मला वाटलं हे झालं इथे ऐका ऐका कांड. हा मी बोल सगळं सांगतो बघा. माझी बबली ताई आहे ना हा ती हार्ट पेशंट आहे ना, जागेवर उठू शकत नाही. हा तर काहीच काम करत झालं नाही. मगाशी, नाही, नाही, पुढे नाही. बोल, हा. काहीच काम करत नाही. तर या सगळ्याचा राग म्हणून तिच्या सासरच्या माणसाने तिला उद्या विहिरीत ढकललं तर असा विचार केला मी काढाच्या ते पुढचा विचार केला बघा. तिला जे विहिरीत ढकललं तर तिला पोहता आलं पाहिजे ना. म्हणून मग आम्ही तिला म्हणजे हिनं सांगितलं म्हणून तिला आम्ही विहिरीमध्ये ढकलून दिलं. हा ढकलून दिलं. मग ही काय म्हणली की आपण तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. किती आरडाओरडा का करीना लक्ष नाही द्यायचं. कारण म्हणतात ना पाण्यात पडलं का पोहायला शिकता येतं. हे म्हण आहे हे म्हण आहे. 4 दिवस झाले अजून हातपाय मारत नाही, अशी पडून राहिली. एवढी आडशी आहे. अरे मूर्खा तुला कळतं का तुझ्या बायकोने तुझ्या बहिणीला मारलंय नाही. ठार मारलंय नाही ना. तिला विहिरीत ढकलून बुडवून मारलंय तू नाही ना. आता भोपळा बांधून असेल तर माणूस कसा बुडेल ना. अच्छा म्हणजे भोपळा बांधला होता हे सांग ना यार तू आधी सांगत ना हिनच हे आधी सांगायचं ना तर काय रागनंदीनच बाजारात जाऊन माझ्या ताईसाठी असा एवढा मोठा दुधी भोपळा आणला होता. तो तिच्या पोटाला बांधून ढकललं. हा, बापाने दुधी भोपळा लावून पोहला होता. अरे तो मोठा लाल भोपळा असो मोरे ह्यांनी यांच्या बहिणीला मारलं हिने. एक काम करा लवकर पोलीस पाठवा तिकडे बॉडी आहे का बघा आणि ह्यांना आधी हात टाका नाही ना, नाही ना, नाही ना, नाही ना. वा 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 अतिशय वियर्ड कपल होतं आणि हिलेरियस झाला परफॉर्मन्स. मस्त मस्त ना मग बघा हासराचे काय म्हणतात प्रसाददा. मस्त मजा आली. छान होता विषय. मला गंमत अशी वाटली की पशा आहे, मोरे आहे, नमा पण आहे, पण हे सुरकीचं स्किट नाही आहे. त्यामुळे एक वेगळीच गंमत होती ह्याच्यात. आणि हे केस वाढवण्यामागचं कारण कळलं नाही मला. हे दिसतंय छान आणि विचित्र दिसतंय पण छान दिसतंय. पशा मस्त, मोरे मस्त, मजा आली. सोनाली ताई नक्की ही कोण आहे? गाजर नंदिनी, बाजार नंदिनी, सहकार नंदिनी हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण ही जोडी बघायला खूप मजा आली तुझी आणि ओंकारची. फारच छान, खूप मजा आली. नक्की कुणी कुणाला मारलंय आणि काय कळलं कुठे नाही. कोण बुडलंय ते शोधून काढा. सुपर्ब. येस ऍब्सोल्युटली आणि हास्य जत्राचं पोलीस स्टेशन फार आवडलं, डोळा मारलेलं. वा वा खरंच गोड आहे. थँक्यू टी. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत लग्नाचा शॉट या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते अभिषेक सर, संगीत दिग्दर्शिका योगिता कोळी, सोशल मीडिया स्टार चोंगी अर्थात मंगेश सुनील, संगीत दिग्दर्शक प्रवीण कोळी, छायाचित्रकार राजेश नडोणे सर आणि लग्नाचा शॉट या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय गोरे. आणि त्याचबरोबर आपल्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रभाकर मोरे यांची देखील या चित्रपटात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि या सिनेमाची नायिका आहे आपल्या सगळ्यांची लाडकी पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे. मंडळी आता इथे एका ऑपरेशन मध्ये रंगणार आहे एकांकिकेची तालीम. चला बघूया त्याला पेशंट कशी दाद देतोय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इब्लिस कलाकारांना. हळू करा. आई 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 इकडे दुखतंय. इकडे तुम्ही नका करू. दाबताय तिकडेच दुखतंय. हो कळत नाही का तुम्हाला? आई 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 अहो ते ऐका ना ते तुमचे मुख्य डॉक्टर कधी येणार? मला खूप दुखतंय हो पोटात. अहो तुम्ही पडून राहा ना, ते येतील आता कोणत्याही क्षणी. तुम्ही पडून राहा. चला टेन्शन घेऊ नका, शांत राहा जरा. मला ना ते ऑपरेशन आहे ना माझं हो अगदी अगदी. हर्नियाचं म्हणून. डॉक्टर प्रथमेश एक्सक्यूज मी. डॉक्टर प्रथमेश येस डॉक्टर मंदार. सगळं तुम्ही क्रॉस चेक केलंय का? येस येस ॲब्सोल्युटली. ॲब्सुलेटली तुम्ही बोलू नका. तुम्हाला माहिती आहे आपल्या डॉक्टर भोजनेंना सगळं जागच्या जागी लागतं. येस आय नो आय नो. ऐका ना मी दोघे एकमेकांना डॉक्टर आहात हे पटवून देण्यापेक्षा प्रेक्षकांना पटवून द्या की तुम्ही डॉक्टर आहात.
सापाची कातडी आणि त्याची तस्करी करणारी टोळी पकडली तर दोघे असाल त्यात या लेवलचे आहात तुम्ही. व्हॉट अ जोक यू आर फनी गाय. अहो नाही नाही मला ना हे झालंय अवघुले टेन्शन घेऊ नका. साधं हर्नियाचं ऑपरेशन आहे ते. तुम्ही पडून राहा. ओके सिस्टर प्रिया येस डॉक्टर सगळी तयारी झाली. ऑफकोर्स डॉक्टरांना लागतं सगळं तसं अरेंज करून ठेवलेलं आहे. सिझर्स आणि स्कॅल्पेल एका ट्रेमध्ये, मग गॉज कॉटन आणि टॉवेल क्लिप्स एका ट्रेमध्ये, आणि स्कॅल्पेल त्या आधीच्या ट्रेमध्ये, आणि फोर्सेप्स वेगळ्या ट्रेमध्ये ठेवलेले आहेत. मी ते विचारतच नाहीये. नारळ अगरबत्ती फुलं ती आणली आहेत की नाही. पण ते माझ्याकडे नव्हतं ते दत्तू. हा मॅडम आणले सगळे आणले. फक्त ते 3D साठी बांबू सांगितले ते येतील थोड्या वेळात. तिरडीसाठी कुठला बांबू? माझं ऑपरेशन आहे ना हरणियाचं. बांबू बिंबू पोचवतात की काय? हसू नका हो सारखं. अहो तुमच्या ऑपरेशन बद्दल आम्ही बोलतच नाहीये. ऍक्च्युली काय आहे, आमचं जे MH हॉस्पिटल आहे, आम्ही एंटर हॉस्पिटल एकांकिका स्पर्धा त्याच्यात भाग घेतलाय. एंटर का इंटर? बापरे प्रेशर आहे ना, प्रेशर आहे. ऍक्च्युली काय हे काय आम्ही ऑपरेशन ना अशी सहज करून टाकतो, पण त्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदा भाग घेतलाय. आम्ही पहिल्यांदा एकांकित काम करणार आहोत. त्यामुळे प्रेशर आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. चांगलं आहे. ऑल दी बेस्ट. ऑल दी थँक्यू बेस्ट. थँक्यू. हो हो हो. नाही पण असं काय टेन्शन घेण्यासारखं नाही, होईल सगळं. फक्त नाही नाही तसं नाही. टेन्शन घेण्यासारखं असं कसं तुम्ही बोलता. टेन्शन का आलंय ते तुम्ही समजून घ्या. काय झालंय ना, पहिली तो गोष्ट, ज्या दिवशी ऑपरेशन असतं त्या दिवशी आम्ही काहीही इतर गोष्टी ठेवत नाही. पण नेमकं काय झालं, आज ऑपरेशन आहे, पण ह्याच्या आधी आम्हाला माहिती होतं की आज ऑपरेशन वगैरे काही नाही आहे. आणि आज आहे ना आमचा लास्टचा म्हणजे आमची लास्टची एकांकिका होती. अचानक आम्हाला कळलं की आमची पहिली एकांकिका आहे. म्हणजे तासाभरातच आम्हाला एकांकिकेला जायचं आहे. म्हणजे जे समोरचं हॉस्पिटल जे आहे, जे स्पर्धेत ज्यांनी भाग घेतलाय त्यांनी सरांना आमच्या कन्व्हिन्स केलं. नाही ऐका, म्हणजे आमचे भोजने सर आहेत ना, त्यांना कन्व्हिन्स केलं की जरा आमची इमर्जन्सी आहे, तर तुम्ही जरा ॲडजस्ट करता का, तुम्ही पहिलं करता का, आम्ही 6वं करतो. आमच्या सरांना बघितलात तुम्ही, ह्युमन बिंग. कोण तुझं? कोण? ह्युमन बिंग. ह्युमन 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 बिंग. ह्युमन बिंग ह्युमन बिंग. मग सर म्हणाले की ठीक आहे हरकत नाही, तुम्ही 6वी करा, आम्ही पहिली करतो, आणि तुम्ही तुमच्या ऑपरेशनचं टेन्शन घेऊ नका, आम्ही साफ 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 करून निघू. एक मिनिट. मुळात माझ्या ऑपरेशनला हे साप साप अशा आवाजच येतं का म्हणा. कळलं का? माझं आरामात करा, घाई करू नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बॉयज. गुड मॉर्निंग. येस अँड ऑफ कोर्स यू प्रिया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. ऑल सेट. येस डॉक्टर. यार, माझं ना पोटात दुखते. बसा बसा तुम्ही. पोटात जास्त हां दुख. हां 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 हे सगळं किरकोळ आहे माझ्यासाठी. होय? फर्स्ट ऑफ ऑल आय एम सॉरी. कशाबद्दल? मला यायला थोडा लेट झाला. अरे नाही नाही, आता आलाय तर नाही 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 ते करतो मी, पण काय ना मला कालपासून जरा टेन्शन आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही, त्यामुळे ना सकाळी ॲसिडिटी, लूज मोशन सगळं एकत्र झालं. शुगर पण कमी झाली माझी. सर एखाद्या डॉक्टरांना बोलवूया का पटकन? मीच आहे ना. सॉरी सर सॉरी. हां शुगर कमी झाली त्यामुळे विकनेस आला आणि अजूनही हात थरथरत आहेत. पहिलीच वेळ आहे ना माझी ऑपरेशनची. ऑपरेशन. मी म्हटलं ना हे किरकोळ आहे माझ्यासाठी. ऑपरेशनचं काय असतं ना, हरियाणा आहे ना, हरियाणा त्याचं कसं बाहेर आलेलं असतं ना, त्याला फक्त करंगळी ना आत ढकलायचं, 2 बोटांनी शिवून घ्यायचं, 3 बोटांचं काम आहे. अहो पण तुम्ही हरियाणा बोटाने आत ढकलल्यावर माझा पंजाब दुसरीकडून बाहेर पडला. हरियाणा पंजाब. मुळात ते हरियाणा नाहीये, हरणिया आहे. तुम्ही सगळे चुकीचं म्हणताय. बघितलं? एवढं सोपं नाही आणि एवढं नाहीये ते. आणि ऍक्च्युली प्रेशरमुळे असं होतंय ते. pressure. बरोबर आहे. काय मी पहिल्यांदाच म्हटलं ना, मला ना मी पहिल्यांदाच ऍक्टिंग करतोय. या बरोबर म्हणजे मला डायलॉगचं टेन्शन नाही आहे. डायलॉग सगळे पाठ आहेत, बरोबर. पण अशी मुवमेंट घेऊन स्टेजवर आलो ना की डोळ्यासमोर भोळ येते. काय सांगताय? सगळं विसरायला होतं. नाही नाही, पण हरकत नाही, होईल. म्हणजे मी पण पहिल्यांदा काम केलं होतं. अच्छा. होईल. पण आता तुम्ही ते काही लक्षात घेऊ नका. फोकस पेशंटचे व्हायटल्स ओके. येस सर. उत्तम. एनेस्थेशिया दिला? नाही. प्रथमेश डॉक्टर. सर येस. उलट बोलताय हो. प्रथमेश डॉक्टर आणि सर यस असं म्हणताय. तर ते- डॉक्टर प्रथमेश यस सर असं म्हणा. तर ते एकांकिकेचं प्रेशर आहे त्यामुळे. बरोबर आहे. प्रथमेश डॉक्टर. सर येस. लवकर करा. एनेस्थेशिया का नाही दिला? डॉक्टर प्राजक्ता कुठे आहेत? सर त्यांना आज बोलवलं नाही सर. व्हॉट? का?
सर त्यांना काल आपण नाटकातून काढून टाकलं ना. अरे हो. वाक्यांपेक्षा जास्त टर हेच करायचं त्या. आणि तालमी दरम्यान आहे ना सतत ध्यान आणि टाळ्या तेवढ्याने होत नाही ना. अहो पण त्या अनेस्थेशिस्ट आहेत ना. नाही. मग त्या पाहिजेत ना इकडे. माझं ऑपरेशन आहे नाही का, बोलवा त्यांना. होईल ना पण तुमचं अनेस्थेशियाचं काम होईल ना. आपले डॉक्टर आरोही असतील ना. नाही आहेत सर. वाय इंटर हॉस्पिटल सोलो सिंगिंग कॉम्पिटिशनला गेलेत सर. अच्छा 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 वा वा काय कमाल गातात त्या. त्यांचं ते फेमस गाणं कुठलं. पेरा पेरा तर साखर भरला. फॅन्टास्टिक गाणं आहे ते. तेच गाणं गाणार आहेत का त्या. हो सर. चॅम्पियनशिप आपल्याकडेच आहे. अंबल मारून जिंकतात. अरे पण कळतंय का, तुम्ही हॉस्पिटल आहे ना. स्वतःची कामं सोडून विविध कला गुणदर्शन दाखवत फिरताय जगभर तुम्ही. ऐका ना. येस. काय आहे मला खूप दुखत आहे. अरे नाही कळतंय मला, कळतंय मला ना. अनेस्थेशियाचं काय करायचं. सर 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 मी देऊ का. हॉस्पिटलला कोणी टीटीचं इंजेक्शन घ्यायला आलं की मीच ठोकतो. ठोक तो म्हणाला. ए बाळा, ठोकायचं नाहीये, इंजेक्शन देतात. आणि टीटीचं इंजेक्शन आणि हे अनेस्थेशिया हे वेगळं आहे. हे हेवी आहे. थांबा जरा. हा दत्तू बळा. दत्तू कम हिअर. ऐका ना, कम इयर म्हणून स्वतःच गेलात. तू अनेस्थेशिया देऊ शकशील. हो सर. यू आर कॉन्फिडंट. यस सर. पेशंटच्या जीवाची रिस्क आहे. ठोकतो सर. काय ठोकतो. अहो ऐका ना, नाही हा करणार. चेहरा बघाव त्याचा. हार्डवेअर मध्ये काम करणारा वाटतो. ए छोटू 3 बल्बला या लेवलचा आहे तो, बाकी काही नाही. संधी द्या सर. नाही, ऐका, हे कोण स्टाफ गोळा केलं. मला ना खूप दुःख, मला ना सहन नाही. मिस्टर चौगुले मी तुम्हाला म्हटलं ना तुमचा प्रॉब्लेम आपण लगेच सॉल्व्ह करूया. आता मला सांगा, हे सगळे माझ्या बरोबर जे आहे ते शिकणार कधी. हो, बरोबर आहे. त्यांनाही संधी मिळायला हवी ना. आता मी एक नामवंत सर्जन आहे. हो. पण मला ऍक्टिंगची संधी मिळाली ना. हो. रंगभूमीनं माझी रिस्क घेतली ना. अहो पण तुम्ही जर उद्या वाईट अभिनय केलात रंगभूमीवर, कोणी म्हणणार नाहीये. हा शिंकला ना तिकडे, माझा जीव जाईल इकडे. कळतंय का तुम्हाला. चौगुले सर, सर पे का फर्मा आणने वाले मौत से नहीं डरते. ए, जा रे जा, घर मागे जा. चल. होय, मला ना कुणाशी बोल, मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही रिलॅक्स करा. खूप दुखताय पोटाला यार. सर 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 अनेस्थेशिया रेडी आहे सर. सर बघा. हे रे, हे तू बघ. थोडं कमी करतो सर. तुझं तू बघ रे. सर बघा. तरी पण बघ. सर, अजून थोडं कमी करतो सर. अरे कारण अरे आता संपेल तो काय, पडलेला चाटू आणि बेशुद्ध पडू. अरे एवढा कसा संपवतो, पुरणार नाही रे मला इथे. चौगुले, चौगुले. 5-1 मिनिटात उतरेल सगळं रे हे. चौगुले बसा शांत व्हा, शांत. मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय. माझं शिक्षण तेव्हाची. आहा. क्या बात आहे. दत्तू अनेस्थेशिया क्षेत्रामध्ये तुझं पदार्पण झालेलं आहे. वा वा वा. थँक्यू थँक्यू. तुझा चेहरा बघितला तेव्हाच मला कळलं तू ठोकणार. असं कोण इंजेक्शन मारतो. असं मारलं त्यांनी, असं मारायला पाहिजे ना. पण होईल होईल. तुम्ही काय काळजी करू नका. इथे काय जाणार. कडक व्हायला लागलं. वाटतंय. हो हो. काँग्रेट्स. एनएसएसच्या वर्क करतोय. पटापट कर, पटापट त्याला कर. पटकन ओटी मध्ये घ्या. ऑपरेशनची हो तयारी सर, मी करू. तयारी करते ऑपरेशनची. भोजने सर प्लीज सर. येस. Sir, we have only 45 minutes to reach the one act play competition. If we do not reach, otherwise we will disqualify. And we will disqualify, then we have the route. डॉक्टर मंदार पाणी प्या. बरं दिलं. Thank you. बापरे. नाही. डॉक्टर म्हणतात. डॉक्टर प्रथमेश. हो मला स्ट्रेचर. होय हो, मी झोपतो. ओके. सावकाश पण करा. मंदार डॉक्टर बरोबर बोलतायत. हो, ही इज राईट. आपल्याकडे आता वेळ नाही आहे. सर, आपल्याला लगेचच परफॉर्मन्सला जायचं ना. येस सर. म्हणजे आत्ता आपल्याला तालीम करणं गरजेचं आहे. हो सर. मला असं वाटतं आपण ऑपरेशनच्या आधी रिहर्सल करायला पाहिजे. नाही नाही. चालेल सर, चालेल. चालेल सर. लोकल अनेस्थेशिया दिलाय ऑलरेडी मला. तू ते तो देईल ना, दुसरं ठोकेल ना तो. अरे ठोकेल नाही. पेशंट म्हणून एक माणूस जेव्हा झोपतो. पटकन. हे बघा, तुम्हाला कारणं द्यायची आहेत का. नाही सर. आपल्याला वेळ नाही मिळाला म्हणून प्रयोग फसला असं बोलणार आहोत का आपण. आपल्याला जिंकायचं ना. यावर्षी करंडक फक्त आणि फक्त आपण आणणार ना. वी कॅन डू इट. चिरीबिरी 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 चिरीबिरी. इकडून आले. मेजो आले. इकडून आले. मेजो आले. वरून आले. मेजो आले. खालून आले.
अरे ये तो खाली झाकी है, सवारी अभी बाकी है, ये तो खाली झाकी है. सवारी अभी बाकी है. अरे काय चाललंय रे अरे ऑपरेशन मध्ये जेव्हा आई अरे ऐका ना स्पर्धेचं वॉर सुरू, जीवाचं रान करू, आम्ही रान करू, बक्षीस पोत्यात भरू, पोत्यात भरू, नावात आमच्या MJ, नावात आमच्या MJ. अरे अरे शंख कुठला सर तुम्ही शंख वाजा ना. हे मला साईनवेळी सांगू नका रे. सर द्या ना घेतो मी घेतो. अरे नाही रे कुठला शंख आहे स्वागत स्वागत. रंगदेवता नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू. MJ हॉस्पिटल सादर करीत आहोत हृदयस्पर्शी विनोदी एकांकिका डॉक्टर मारी त्याला कोण तारी, अर्थात राजाला झाला चिकनगुनिया. अरे भिकारडा शीर्षक आहे रे. तिथे जजेसना लात मारताना हाकल ऐका रे माझं काय करताय काय तुम्ही सिंहासनावर बसलेले आहात कुठलं सिंहासन? अहो, इकडे राजाचं सिंहासन आउट. इकडे बसा. इथे बसा इथे बसा कार्टन. रेडी जा. हा, जा. जाऊ. जा, जा. लाईट दिलाय हे नको आहे. चल. आबुराव बाबूराव काय झालं बाबूराव, काय झालं बाबूराव. सर ते मजा येत नाही, फील येत नाही. अरे यार, नाही सर ते बीट द्यायचो ना बीट आहे ना, बीट आहे बघ ना. हे घे बीट, तू घे बीट. नाही सर मी नाही देऊ शकत, मी काम करतोय ना. अरे कुठलं पण काम करायला तयार पाहिजे आपण. तसं नाही, माझं ते कॅरेक्टर नाही सर. तुझं आहे. प्रिय तू वाजवशील? नाही माझं पण आहे ना सर कॅरेक्टर तू पटकन ये. नाही सर. सर लाईट देतो मी लाईट मग काय झालं सर, एवढंच करायचं आहे. नाही सर नाही जमणार. नाही मग सर. आता कोण वाजवणार मी मी कोणाला की फक्त वाजवायचं. नाही ए तू कर कप आत्ता बॅकस्टेजचं काम करशील तर उद्या लीड रोल मिळेल कर ना. नंतर येशील माझ्या मागणं मला काम पाहिजे आत्ता कर सुरुवात. आत्ता कर अरे सुरुवात. नाही. मी खुणवलं की फक्त वाजवायचं बस चले. हे वाजवा हे वाजवा धन धन तरक धन धन तरक असं केलं की वाजवा. कोण दिलं की वाजवा. चलो एंट्री. लाईट अरे नाही ना हे करायचं. आबुराव काय झालं बाबूराव. आबुराव आम्ही असं ऐकलंय की आपल्या राजाला चिकनगुनिया झालेला आहे. वय मी पण तसंच ऐकलंय. म्हणजे राजा मारायला टिकलाय वय. मग अरे नट आहेत का पॉपकॉर्न आहेत ते उड्या मारतायत सारखे असं नाही करत हो वाजवा ना नाटक. त्यांनी खूण केली नंतर तुमची एंट्री एंट्री त्यांच्या इंटरव्ह्यूला ना भांग पांग पांग भांग पांग 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 तसं वाजवा. एवढा वाजव वाजवा रेडी रेडी पांग 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 भांग. अरे कुठला राजा असा येतो कुठला राजा हा पाय आणि हा हात पाहिजे ना भाई तू. पटत नाही महाराजांचा विजय असो. कोणी सांगितलं राजा मृत्यू कोणी सांगितलं राजा मारायला टिकलाय? हा बस. कोणी सांगितलं राजा मरणाला ठेकलाय. शत्रू सैन्याला आणि त्यांच्या राजाला काय करण्यासाठी गाफील ठेवण्यासाठी आम्हीच ही उडवली वावडी हा? वावडी वावडी. आम्हीच ही वावडी उठवली. बरोबर हा? बरोबर उठवली बरोबर. उठवली बरोबर आहे. वावडी उठवली. पण महाराज वावडी जरी असली तरी देखील ही बातमी कानावर पडल्याने आमच्या काळजाला काय बरं चरे पडले असतील. बेगम पुढे काय. तुम्ही आमच्या आयुष्यात असाल तर आम्हाला कसलीच काळजी नाही अरे आता आपण एका टीमचे म्हटल्यावर ते असणारच आहे. पण आता मला वाक्य सांगा फक्त. वाक्य सर वाक्यच आहे सर. तुम्ही आमच्या आयुष्यात असाल तर आम्हाला कसलीच काळजी नाही हे माझं वाक्य हो हो कदाचित कधी ठरलं. आहे हे माझं वाक्य मला माहित नाही सर. अरे माहित नाही कसं. 15 दिवस तालीम कशासाठी केली आपण. तुम्हाला माझं दुसरं वाक्य लक्षात नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही पण होतात ना 15 दिवस आउट.
मला माहिती भांबाक पंपंग तू सॉरी सॉरी सर असा होणार आहे का प्रयोग सॉरी सॉरी असं होणार नाटक आपलं नाही हा? काय वाक्य आहे माझं तुम्ही आमच्या आता आयुष्यात घेतो चल घेतो हा घेतो त्याच्या पुढचं चल असं नाही चालणार परत नाही चालणार हा? हे हा चल पुढचं हा पुढचं सर बसा बसा हा ठीक आहे नाही नाही ते आता ते झालं आधीच सॉरी तुम्हाला खात्री आहे ना मला खात्री आहे फक्त चांगली मेहनत केली ना चांगला परिणाम मिळेल नाही डायलॉग आहे डायलॉग आहे सर डायलॉग माझा डायलॉग आहे तुझा डायलॉग तू घे ना नाही माझ्याकडे कशाला बघते तू माझ्याकडे बघून बोली तर मला वाटतं मी माझा डायलॉग विसरलो यार त्या तुम्हालाच बोलणार कारण त्या तुम्हालाच बोलल्या नाही पाहिजे नाही तुम्ही महाराज आहात ना मी कधी बोललो मी बेगम आहे तू महाराज आहे, असं काय नाही असं नाही रे तू तुझं वाक्य घे समोर बघून बोल तू मला कन्फ्युज नको करू तुम्हाला खात्री आहे ना हा मग पुढे कोणचं आहे तुमचं काय सर तुमचं महाराजाचं वाक्य आहे ना सर कुठलं सर तुमचं असं वाक्य आहे की शत्रू सैन्याविरुद्ध आम्ही हा केलेलं- बस 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 शत्रू सैन्याविरुद्ध नाही पूर्ण वाक्य सांग शत्रू सैन्याविरुद्ध आम्ही आखलेला डावपेच हा आमच्याच अंगलट तर येणार नाही ना एवढं मोठं वाक्य आहे. वा, 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 मी. वा, वा, वा. एवढं वाक्य हा? हे नाही यार असं 11th वर नका सांगू यार तुम्ही नाही सर असं नाही होत चालते मंदार नाही डॉक्टर मंदार येस सर अशी सवय येईल नाही नाही सर हा? नाही. नाही नाही असं नाही होणार यार मला नका सांगू तुम्ही एवढं आहे सर तुमचंच वाक्य आहे सर नाही नाही रे एक काम कर तुझं वाक्य हे पाठ आहे हा, तू घे तू घे चल सर पुढे मी हे आहे अरे नाही ना घे ना तू एक एक वाक्य आज घेशील ना, मला पुढे खूप वाक्य आहेत. आता हे वाक्य तू सांभाळ किती लक्षात ठेव मी पण हा ते कसे हा? ते कसे हे घे तुम्ही नाही नाही हे माझं आहे हे माझं आहे. हे माझं वाक्य आहे सर या यार तुझं वाक्य ते मला का सांगतेस तू एक मिनिट एक मिनिट हा, हा. तुम्ही डॉक्टर आहात ना हो, ही नर्स आहे ही हॉस्पिटलमध्ये आहे हा. नाटक करताना तुम्ही महाराज आहात ही तुमची बेगम आहे जेव्हा बेगम डायलॉग म्हणते तेव्हा महाराज उत्तर देणार जेव्हा ऐका ना जेव्हा नर्स बोलते तेव्हा डॉक्टर उत्तर देणार एवढा फरक आहे का भंपक बघ भंपक तुमच्या आई बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सर हे कुठलं कॅरेक्टर आहे नाही ते हे हे कुठलं कॅरेक्टर आहे ते म्युझिशियन अरे माझं हे करा ना बाबा हे मला आम्हाला लगेच प्रयोगाला जायचं तुम्ही जरा अरे कॉपरेट हो, करा पण मला हे दुखताय ना मला प्लीज कॉपरेट करा प्लीज कॉपरेट करा चला पुढचं कोणाचं सर ते कसे झालं माझं बोलून झालं. मग पुढे सर तुमच्याच वाक्याच्या पुढे तुमचंच वाक्य आहे अरे मी एक पात्री प्रयोग करतोय का एकांकिका करतोय काय कळत नाही अरे अरे काहीच बोलत नाहीयेस तू सगळं हेच बोलताय पात्री कुठला प्रयोग आहे तुझा? आता प्रेक्षक पण नाही सर मी प्रेक्षक पण गोंधळ घालू लागलेत बरोबर नाही 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 शिस्तीत सर, होते, सर हा. मी वाक्य सांगतो तुमचं वाक्य काय आम्ही मृत्यूशयावर आहोत तरी आम्हाला कोणाची भीती नाही अरे जो असेल त्यांनी समोर यावं अरे हे राज्य माझं आहे आणि माझंच राहणार याला काय अर्थ आहे यार एवढं वाक्य परत मी घेत बसू तर माझं कधी करणार पुढचं यार असं नाही होणार पण सर हे तुमचंच वाक्य आहे सर तुझं पाठ आहे हां सर तू घे सर सर असं नाही होऊ शकत सर सर तुम्ही मृत्यूशय्येवर आहात तो कसं- सर काल स्पर्धेत कोणी लॉजिक बघत नाही फक्त परफॉर्मन्स तुझं आमचं सर सर तुम्ही हे सगळं बोलून पुढे येता तलवार काढता आणि बोलता यलगार नाही हे नाही हे रे मी माझं नाही रे हे सर हे पहिल्या पानावरचं आहे सर नाही नाही मला नाही जमणार हे तू घे हा? तू घे ना मी नाही तो नाही घेऊ शकत सर मला अरे मुवमेंट घ्यायला लागलो की मला विसरायला होतं तू घेशील मी कसं घेणार सर याच्या आधीच माझं मी बोललोय ना वाक्य आम्ही मृत्यूशयावर आहोत. तू ये पटकन आहे ये पटकन आहे हां काय बोलायचं सांग यलगार एल्गार बोल दाखव एल्गार बस बस हे वाक्य तू बोलशील तो कसं घेणार? बोलल्यानंतर तलवार काढायची सर सर तो लाईट करतोय Lights ना नाही, sir, मी. चार जणांची एकांक आहे 1 2 3 4 तो नाहीये एकांकिकेत तू नाही नाही. काय अर्धा तू अरे यार एकांकित का नाही आला यार अरे यार हा? असं नाही करायला पाहिजे चल कर ना एक शब्द बोल एल्गार लगेच लाईट कर ना एवढं काय कठीण नाही ना ते अरे हे कुठलं नाटक बसवताय तुम्ही नाही, नाही होईल ना तू कर तू मी बघतो अरे हे चूक अरे असं नाही गेला पटकन चल ना हो, चला. एल्गार ब्लॅकआउट आत्ता लागलेली एनर्जी आहे ना तशीच लावायची फक्त कळलं? आत्ता ब्रेक घेऊ आपण आणि मग आत्ता जे चेंजेस सांगितलेत पटकन 15 मिनिटात मला रेडी पाहिजेत कारण लगेच आपला प्रयोग आहे म्हणजे तुमचे सगळे डायलॉग आम्ही पाठ सगळे करायचे सगळे पुढे मला खूप आहे ना हा, कळलं चला आता आपण चहा पिऊन येऊ चाल डॉक्टर म्हणतात एकदम मारू कळलं तुम्हाला चला, हलगर्जीपणा नको अजिबात हे गेले अरे हे असे कसे जाऊ शकतात पेशंटला सोडून
जाऊ दे, मी यूट्यूबवर बघतो आणि माझंच ऑपरेशन करतो. दुसरा माझ्याकडे पर्याय नाही आहे. आय, 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 आय. हा हा हा, हाऊ टू ऑपरेट हर्निया. कट मारा. आईच्या गावात 3.5 मिनिटं जाहिरात. अरे कट मारा. एकदम तबला तोड परफॉर्मन्स. कसं एकदम बंपक पम पम पम. कडक हसून हसून पुरे वाट लागली. येस प्रसादा. एक उत्तम सांघिक सादरीकरण होतं, उत्तम विषय होता आणि त्याचा एक वेगळा स्पीड होता, त्याच्यात एक वेगळी गंमत होती. मध्ये मध्ये तर तू जेव्हा ओमकार वाक्य विचारत होतास तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की तू खरा विसरलायस का परफॉर्मन्समध्ये. इतकं नॅचरल. खरंच विसरला होतास. एकदा खरं विसर. एकदा खरं विसरला पण त्यांनी असं गुंडाळलं. अफलातून उत्तम सादरीकरण, फारच मजा आली. वंडरफुल.